तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका रसाळ फणसापासून साठा कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हाय बघा, हाय मस्त असो रसाळ फणस बघा मी कापून घेतलंय। हाय बघा, हे रसाळ फणसाचे गरे काढायचे। काढताना या रसाळ फणसाच्या गऱ्यातली बी काढायची आणि मग हे फणसाचे गरे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे। हाय बघा, मी थोडेसे गरे मिक्सरमध्ये टाकून बारीक लावून घेते। तर हाय बघा, मी 4 ताटा घेतले। आता त्या ताटात खाली खोबरेल तेल लावायचं म्हणजे आपली साठा ताटाक चिटकत नाही आणि खोबरेल तेल लावल्यामुळे आपल्या साठांका पण वास येत नाही, म्हणून मी खोबरेल तेल लावून घेते ताटांका। हाय बघा, मी ह्यो फणसाचा पल्प ह्यो मिक्सरमध्ये लावून घेतले। पण ह्यो पल्प लावताना ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही, जसे गरे तसेच लावायचे। आता हाय बघा, ह्यो पल्प मी एका ताटात काढून घेते। थोडंसंच काढायचो आणि आता ह्यो पल्प असं चमच्यान पसरवून घ्यायचो। जेवढी तुमची साठा जाड असतील तेवढं सुकाक वेळ लागतलो। मी हा साठा एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, मीडियममध्ये ह्या मी मिश्रण एकसारखा करून घेते। तर हे बघा, जसं मी व्हिडिओत दाखवले तसं हे पल्प सगळं पसरवून घ्यायचं। हे बघा, मी सगळ्या ताटात हे पल्प पसरवून घेतलंय। आता हे बघा, 2 ते 3 दिवस ही साठा मी कडकडीत उन्हात सुकून घेते। हे बघा, दुसऱ्या दिवशी साठ बघा, ह्या साठ पलटी करून परत एकदा सुकून घ्यायचा। हे बघा, आपण ताटात तेल लावल्यामुळे ह्या साठ सहजपणे निघता। होय बघा, किती मस्त दिसतं बघा ह्या फणसाचं साठ। एका काय जण फणसाची पोळी सुद्धा म्हणतात। तर तुमच्याकडे एका काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। आणि अशी फणसाची साठा तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगू विसरू नका। ही साठा चांगली सुकली काय ही हवाबंद पिशवीमध्ये भरून ठेवा, म्हणजे ही साठा आपली वर्षभर चांगली राहतात। जर हा व्हिडिओ तुमका आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।